नमस्कार मंडळी, सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण फक्त 2 साहित्य वापरून अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे शेंगदाणा गूळ लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे गूळ आपल्याला अजिबात मेल्ट करायचा नाहीये किंवा त्याचा 1 तारी 2 तारी पाक बनवायचा नाहीये। अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला बनवायचं आहे, गॅसचा अजिबात वापर करायचा नाहीये। तर हे लाडू बनवायला तर सोपे आहेतच, पण आपण यात सेंद्रिय गूळ वापरल्यामुळे ते आरोग्यासाठीही खूप उत्तम आहेत। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आणि मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हेही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मेजरमेंटच्या कपाने शेंगदाणे मोजून घेणार आहे। तुम्ही वाटीचा वापर केला तरी चालेल किंवा तुम्ही अंदाजाने तुमच्या पद्धतीने घेतलं तरी चालेल। तर मी इथे 1 कप शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। कढई मी ऑलरेडी गरम करून ठेवलेली होती। तर 1 कप टाकून झाल्यानंतर त्यानंतर मी मूठभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। तर त्यांना छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर आता याला शेंगदाण्यांना आपण गार होऊ देऊ। तर मी इथे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, अगदी पौष्टिक आहे, बिना केमिकलचा गूळ आहे आणि छान सॉफ्टही असतो, जास्त कडक नसतो। तर मी इथं गूळ लागणार आहे अर्धा कप। तर मी आता इथे अर्धा कप गूळ घेते। अर्धा कप आणि वरती 2-3 चमचे टाकले म्हणजे जवळपास 3/4 कप हा गूळ येणार आहे। तर तुम्हाला जास्त अजून गूळ हवा असेल तर तुम्ही अजून गूळ टाकला तरी चालेल। तर मी इथे 1/4 कप शेंगदाण्यांसाठी 3/4 कप गूळ वापरलेला आहे। तर चला आता शेंगदाणे पण गार झालेले आहेत। तर शेंगदाण्यांचे सुद्धा आपल्याला साल काढून घ्यायचे आहे, कवर काढून घ्यायचे आहेत। त्यांना फक्त कवर निघोस्तोवर आपल्याला भाजायचे आहे, जास्त काळसर करायचे नाहीत। बघा ह्या अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर त्यांना आता आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत, अगदी बारीक पावडर करू नका। त्यानंतर त्यात काजू आणि बदाम हे टाकून घेतलेले आहे। तुम्हाला पिस्ता अजून काही टाकायचे असेल तर ते तुम्ही त्यात टाकू शकतात। तर बघा हे अशा पद्धतीने छान दाणेदार आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर आता हे बारीक करून झाल्यानंतर याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर मी त्याला एका बाउलमध्ये आता काढून घेते। त्यानंतर आता मिक्सरमध्ये गूळ आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। तर गूळसुद्धा पल्स मोडवर फिरवा, अगदी फक्त ते खडे मोडायला हवे, छान मिक्स व्हायला हवा गूळ, म्हणून त्याला फिरवून घ्यायचा आहे। तर मी आता मिक्सरच्या भांड्यात गूळ टाकून घेते, त्याला आता फिरवून घेते। बघा हे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात दाण्याचं पावडर जे आपण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला हलकंसं पल्स मोडवर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे। तर याला पुन्हा मी फिरवून घेते, अगदी पटकन फिरवून घेते, जास्त वेळ अजिबात फिरवणार नाही। याचं फिरवण्याचं कारण असं आहे की शेंगदाणे आणि गूळ आणि शेंगदाण्याचं पावडर हे छान मिक्स व्हायला हवं म्हणून। तर बघा हे छान आता मिक्स झालेलं आहे की आपल्याला छान लाडू बांधता यायला हवेत। तर बघा छान मिक्स करून झालेलं आहे। तर आता याला आहे ना हाताने छान चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित गूळ आणि दाण्याचं पावडर हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अजिबात पाक तयार करायची गरज नाही, 1 तारी 2 तारी करायची अजिबात गरज नाही, अगदी झटकेपट हे लाडू तयार होऊन जातात। तर बघा आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर याचे छान असे छोटे छोटे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधून घ्या, जसे तिळचे लाडू बांधतो त्या पद्धतीने बांधले तरी चालतील। तर मी तरी छोटे लाडू असे बांधून घेणार आहेत। तर बघा लाडू बांधताना अगदी पटकन बांधले जात आहेत, त्यात तूप किंवा तेल टाकायची अजिबात गरज नाही आहे, कारण लाडू बांधत असताना शेंगदाण्याचं तेल हे सुटतंच,
तर बघा ह्या अशा पद्धतीने लाडू छान तयार होतात. तर मी तरी सांगेल की तूप किंवा तेल अजिबात घालू नका. शेंगदाण्याचं ऑलरेडीच खूप तेल सुटतं. तर आता छान मी लाडू बांधून घेते. तर बघितलंत ना की किती कमी वेळात आणि किती छान खरपूस लाडू तयार झालेले आहेत. तर हे लाडू तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी नक्की बनवून बघा. अगदी सॉफ्ट मऊसूत तयार झालेले आहेत की तोंडात टाकताच विरघळतील असे. तर मी तुम्हाला लाडूही तोडून दाखवते की कसे तयार झालेले आहेत. ते तुम्ही 8-10 दिवस 15 दिवस जरी डब्यात ठेवले तरी ते अजिबात कडक होणार नाहीत. कारण आपण पाकच विरघळवलेला नाही, त्यामुळे म्हणजे गूळच विरघळवलेला नाही आहे, पाक तयार केलेला नाही आहे, त्यामुळे ते कडक होणं शक्यच नाही. तर तुम्हाला आजची ही साधी आणि सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. असाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.